ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, आपण सर्वजण ज्यांना खुश करू इच्छितो ते आज खूप खुश असतील, नाही का? आज नरेंद्रचा वाढदिवस, लाडक्याचा वाढदिवस, म्हणजे कारण नसतानाच आज ते अतिशय प्रसन्न असतील, यात काही वादच नाही. आणि ते प्रसन्न आहेत म्हणून आपण सर्व प्रसन्न आहोत. आणि अर्थातच स्वामीजी आपले आदर्श, आपले प्राणप्रिय, त्यांचा आज वाढदिवस, त्यांची आज जयंती आपण साजरी करत आहोत. नक्कीच हा एक फार आनंदाचा विषय आहे. अवतार, क्षमा करा, मनुष्य रूपाने जेव्हा अवतार येतात तेव्हा त्यांना ओळखणं हे अत्यंत कठीण आहे. आणि भगवद्गीतेमध्ये स्वयं भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा याची ग्वाही 3 श्लोकांच्या माध्यमातून दिलेली आहे. मी एकच श्लोक इथे उद्धृत करू इच्छितो. अवजानन्ति मां मूढां मानुषीं तनुमाश्रितं परं भावम अजानन्तो मम भूतमहेश्वरम. अवजानन्ति मां मूढां, सामान्य लोक हे माझं मनुष्य शरीर घेऊन येत असतो म्हणून ते मला ओळखत नाही. मानुषम तनुमाश्रितम, कारण की मी मनुष्य शरीर धारण केलेलं आहे. आणि ते असं का करतात, असं का होतं ते ओळखत का नाही, की माझा जो परभाव आहे, परम भावम अजानंतो, माझा जो परभाव आहे ते त्यांना ओळखू येत नाही, त्यांना पटत नाही, त्यांना समजमध्ये येत नाही. आणि म्हणून ते माझी अवहेलना करतात. आणि मी सर्व भूतांचा महेश्वर आहे, भूतांचा म्हणजे जीवांचा मी परम आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि आता कल्पना करा ना, खरंच कसं एक मनुष्य आपल्यासारखा जगतो, झोपतो, खातो, पितो, रडतोसुद्धा, आणि त्याला अवतार कसं मानायचं? किती अवघड असतं. आपल्या सर्वांना स्मरणात असेलच, मागच्या वेळेससुद्धा माताजींच्याही आपण ज्याला म्हणतो की त्यांच्या जन्मजयंतीच्या दिवशी आपण हीच चर्चा केली होती. आणि जवळपास तोच तीच एक ढब घेऊन आपण आज स्वामीजींच्या अवतारत्वाची चर्चा करणार आहोत. आणि विशेष करून आज आपण बघणार आहोत बंधू भगिनींनो, की स्वामी विवेकानंदांचा प्रवास, एक साधक ते एक महामानव, एक साधक ते एक महात्मा, हा कसा झाला आणि तो खरंच किती स्पृहणीय आहे. आणि इथे भगवान श्रीरामकृष्णांची महनीयतासुद्धा आपल्याला लक्षात येते, की त्यांनी कसं आपल्या या उत्तमोत्तम शिष्याला घडवलं. अवतारांची 4 लक्षणं अनेकदा सांगितलेत, पण आज पुन्हा अवताराची चर्चा होत आहे तर पुन्हा एक थोडी चर्चा करून घेऊ, की अवतारांचा आत्मविश्वास हा अत्यंत दांडगा असतो. का? कारण की तो लौकिक गोष्टींवरती आधारित नसतो. अवतारांना आपल्या स्वस्वरूपाची जाण ही नेहमी असते. मध्ये मध्ये ती झाकाळून जाते, तो भाग वेगळा. ते त्यांचं अवतरण कशाला झालेलं आहे, त्या पृथ्वीतलावर कशाला आले आहे, याची जाणसुद्धा त्यांना नेहमी असते.
नंबर 3 आणि शेवटचं आणि अतिशय महत्त्वाचं की ते कधी पण आपल्या कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनात पडत नाही. म्हणजेच काय की त्यांच्याकडून घडलेलं प्रत्येक कार्य हे त्यांच्या धर्मसंस्थापनेकरता ते पूरक असतं. ते साधारणपणे श्वाससुद्धा घेतात तर ते धर्मसंस्थापनेकरताच घेतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर ह्या काही गोष्टी अवतारांच्या जीवनामध्ये आपल्याला सुस्पष्टपणे बघायला मिळतात. एक गोष्ट इथे महत्त्वपूर्ण सांगू इच्छितो की मी आत्ता शब्द वापरला की आज आपण स्वामी विवेकानंदाचा प्रवास बघणार आहोत. एक ज्याला म्हणतो की अत्यंत व्याकुळ झालेला एक साधक, ते महात्मा, विश्वमानव. आता महात्मा हा शब्द काही त्यांना कोणी म्हणजे काहीतरी पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे बहाल केलेला नाही. महात्मा शब्द घेतल्यानंतर तो इतका चलतीवरती आलेला आहे एका विशिष्ट व्यक्तीबरोबर, पण मी त्या अर्थाने महात्मा म्हणत नाही. आणि शास्त्रोक्त पद्धतीने बघितलं बंधू भगिनींनो तर महात्मा फक्त त्यालाच म्हणता येतं की जी व्यक्ती स्वतःचा आत्मा इतरांमध्ये बघते, इतरांचा आत्मा स्वतःमध्ये बघते, तोच महात्मा असतो. राजनैतिक स्तरावरती, सामाजिक स्तरावरती खूप मोठं कार्य केलं असेल एखाद्या व्यक्तीने, मला कोणाबद्दल टिप्पणी करायची नाही आहे, पण शास्त्रोक्त पद्धतीने महात्मा त्यालाच म्हटलं पाहिजे की जो स्वतःचा आत्मा दुसऱ्यांमध्ये बघतो, दुसऱ्यांचा आत्मा स्वतःमध्ये बघतो, त्याला खऱ्या अर्थाने आपण महात्मा, विश्वमानव, महामानव असं म्हणू शकतो. असो, या गोष्टी आपल्या हातात नाही. तर स्वामीजींचा तो प्रवास आपण आज बघणार आहोत की कसे एक ज्याला म्हणतो की व्याकुळ, आणि व्याकुळ पण नव्हे, तीव्र व्याकुळ असे साधक नरेंद्रनाथ, ते एक महात्मा, महामानव, विश्वमानव विवेकानंद. सुरुवात आपण करूया बंधू भगिनींनो काशीपूरपासून, किंवा त्याच्या थोडं आधी. आपण स्वामीजींचं बालपण प्रत्येकाने वाचलेलं आहे आणि लहानपणापासून ते अत्यंत निर्भीड आणि ज्याला म्हणतो की अत्यंत स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या चारित्र्याची विशेषता आहे. निर्भीडता आणि स्पष्ट वक्तेपणा, काहीसा बेफिकीरपणासुद्धा आपल्याला दिसतो, पण तो त्यांच्या स्वभावाला शोभून येणारा. हा बेफिकीरपणा प्रत्येकाला शोभून येत नसतो बरं, पण स्वामीजींना तो शोभून यायचा. आणि त्यातून त्यांचं बालपण अनेक प्रकारच्या खोडकर प्रवृत्ती घडलेलं आपल्याला वाचायला मिळतं. आणि हा बाल नरेंद्रनाथ जेव्हा 16-17 वर्षाचा होतो तर त्याला ईश्वर प्राप्तीची तीव्र तळमळ, तीव्र व्याकुळता. आता तीव्र म्हणजे किती तीव्र हे आपल्या म्हणजे समजण्याच्या कक्षेच्या पलीकडे. इतकी तीव्रता ती आहे की त्यावेळेस एक काहीतरी समज होते की खूप सारी पुस्तकं वाचली तर आपल्याला ईश्वरप्राप्ती होऊ शकते. म्हणून स्पिनोझा, कांट, हेगल, कोपेनहेगर, सगळे जितके पण तत्त्वज्ञ जर्मनचे होते त्यावेळेस, खूप नामवंत, सगळे वाचून झालेले, पण पुस्तकं वाचून काही आपल्याला ईश्वरप्राप्ती होत नाही. आणि त्यांची ती एक व्याकुळता, त्यांची ती डिव्हाइन रेस्टलेसनेस अजून वाढते. आणि योगायोगाने त्यांची भेट भगवान श्रीरामकृष्णांशी होते. आणि मग 1881 ते 1886पर्यंतचा त्यांचा तो आध्यात्मिक प्रशिक्षणाचा तो एक पूर्ण भाग हे आपण सर्वांनी वाचलेलं आहे. मी थेट काशीपूरच्या एपिसोडवरती जाऊ इच्छितो. बंधू भगिनींनो, काशीपूरचा हा जो एपिसोड आहे किंवा काशीपूर ही घटना, एक तिला पण युनिव्हर्सिटी म्हटलं तरी चालेल का, कारण की या काशीपूरमधून इतकं काही आपल्याला शिकण्यासारखं आहे आणि तिथे घडणाऱ्या घटना इतक्या काही बोलक्या आहेत की जितकं आपण खोलवर त्याचं अध्ययन करतो तितकंच आपल्याला काही ना काही नवीन काहीतरी प्रकाश जे आपल्या आध्यात्मिक जीवनाला प्रकाशित करतं असं काही मिळत असतं. भगवान श्रीरामकृष्णांचा तो
त्यांची ती वेदना सहन करण्याची ती जी विधी आहे ना जबरदस्त होती. आता तुम्ही म्हणाला अहो आपले ठाकूर तिथे त्यांना वेदना होत आहे आणि त्याच्यामध्ये ती वेदना बघण्यासारखं काय आहे? त्यांच्या त्या वेदना बघण्यासारख्या काय आहे? तर मी हे मुद्दाम असं का म्हणतोय की वेदना बघणं म्हणजे काय की भगवान श्रीरामकृष्ण हे जेव्हा त्यांना तो कॅन्सरचा आजार झालेला होता आणि ते इतक्या सहजपणे का ते सहन करू शकले होते? कारण की स्वामीजींनी ओळखलं होतं, तुर्यानंदजी महाराजांनी ओळखलं होतं, अनेक लोकांनी ओळखलं होतं की यांनी आपलं मन शरीरापासून काढून घेतलेलं आहे. आणि म्हणून जरी हे लोकांना दाखवत आहे की त्यांना किती त्रास आहे, पण वस्तुतः किंवा मूळतः ते अत्यंत शांत आणि आनंदी होते. तर हे सगळं बघणं शिकणं हे फार फार काही आपल्याला दिशानिर्देश करणारं आहे. आता इथेच एक फार महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला म्हणजे इथून तो प्रवास सुरू होतो स्वामी विवेकानंदांचा की तिथे जेव्हा स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ हे त्यांच्या कानावरती येतं की त्यांचे काही जे इतर गृहस्थ भक्त आहे भगवान श्रीरामकृष्णांचे, तर श्रीरामकृष्णांच्या कृपेनं त्यांना अनेक काही आध्यात्मिक दर्शन घडत आहेत आणि त्याचा उल्लेख जेव्हा ते करतात भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रती, श्रीरामकृष्ण प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात आणि नरेंद्रनाथ विचार करतात अरे मला काहीच होत नाही आहे. याची विचारणा जेव्हा करतात तेव्हा नरेंद्रनाथांना उत्तर मिळतं भगवान श्रीरामकृष्णांकडनं की अरे छोटे छोटे तलावमध्ये जेव्हा हत्ती शिरतो तर त्याच्यामध्ये भरपूर काहीतरी उलटपालट होत असते, तू शांत राहा. असं काही उत्तर देऊन ठाकूर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. पण पुन्हा काही दिवस जातात आणि पुन्हा नरेंद्रनाथांचा तोच प्रश्न. भगवान श्रीरामकृष्ण नाराज होतात. अरे एकच एक गोष्ट तू सारखं माझ्याकडे मागतो, तुला लाज नाही वाटत का? आता त्यांचा तो उत्तमोत्तम शिष्य, थोडीशी चीरफाड करूया, किस काढूया, इतरांना सगळं काही ते देत आहेत, पण भगवान श्रीरामकृष्णांचे उत्तमोत्तम शिष्य जेव्हा तो काही मागत आहे तर त्याला बिलकुल भगवान श्रीरामकृष्ण त्याला काहीतरी टाळमटाळ करतात आहे. आणि जेव्हा दुसऱ्या भेटीमध्ये न मागता देत होते, म्हणजे पहा काय काय खेळ कसा म्हणजे घडलेला आहे की जेव्हा दुसऱ्या भेटीमध्ये भगवान श्रीरामकृष्ण म्हणजे कोणत्याही पूर्वतयारी विना इतके उतावळी झालेत किंवा एक प्रेमापोटी लागलीच त्या दिवशीच काहीतरी देऊ इच्छित होते, पण तेव्हा नरेंद्रनाथ तयार नाही आहे आणि ते म्हणतात तुम्ही माझं हे काय केलं, मला अजून आईवडील आहेत. आणि आज सतत नरेंद्रनाथ हट्ट करत आहेत पण भगवान श्रीरामकृष्ण द्यायला तयार नाही आहे. याच्यामागे काहीतरी कारण आहे बंधू भगिनींनो, आणि त्या कारणापर्यंत आज आपण पोहोचणार आहोत. उत्तर आधी सांगतो. प्रवास कुठून? तर एक साधक, एक प्रामाणिक साधक ते विश्वमानव विवेकानंद. म्हणजे पहा दुसऱ्या भेटीत जे काही श्रीरामकृष्ण देऊ इच्छित होते व्यग्रतेने, तेव्हा नरेंद्रनाथ तयार नव्हते आणि आज जेव्हा मागत आहेत तेव्हा म्हणतात ते की एकच एक वस्तू तुम्हाला सारखं मागतो, तुला शरम नाही वाटत का? काय करणार? चूप बसतात. आता इथे बंधू भगिनींनो, मी एक भगवान श्रीरामकृष्णांची एक छोटीशी त्यांनी जे दिलेली शिकवण त्याचा एक संदर्भ देऊ इच्छितो. भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात आपल्या वचनामृतमध्ये की कोणी दूध ऐकलं आहे, कोणी दूध बघितलं आहे आणि कोणी दूध त्यांनी त्याचं प्राशन केलेलं आहे. ज्याने दूध फक्त ऐकलं आहे तो अज्ञानी, ज्याने दूध बघितलं आहे तो ज्ञानी, पण जो दूध पिऊन हृष्टपुष्ट झालेला आहे तो विज्ञानी. एक घटनेचा अजून संदर्भ आणि तो काशीपूरला झालेला आहे, त्याचा पण संदर्भ मी इथे देऊ इच्छितो. काशीपूरला एक योगी भगवान श्रीरामकृष्णांच्या भेटीला येतात आणि ते भगवान श्रीरामकृष्णाला म्हणतात की जर तुम्ही तुमचं मन पूर्णपणे एकाग्र केलं तुमच्या या
घशाच्या फोडावरती, तर तुमचा घसा पूर्णपणे ठीक होऊन जाईल. तेव्हा श्रीरामकृष्ण बिलकुल एका प्रकारे झिडकारत म्हणतात की अरे, एकदा मी माझं मन जगन्मातेला दिलं आहे, आता मी ते पुन्हा या शरीरावरती ते मन आणू शकत नाही, असं म्हणून ते पूर्ण नकार देतात. ही घटना जेव्हा घडते तेव्हा स्वामी विवेकानंद तिथे उपस्थित आहेत, नरेंद्रनाथ तिथे उपस्थित आहेत. ती व्यक्ती गेल्यानंतर नरेंद्रनाथ विनवणी करतात भगवान श्रीरामकृष्णांना की लोकहितार्थ, लोकांच्या कल्याणाकरता तुम्ही तसं केलं तर फार बरं होईल. घटनांच्या तपशिलाकडे लक्ष द्या बरं. फार काही या घटना शिकवून जातात, त्याच्या आपण आतमध्ये जर नाही शिरलो तर बरंच काही मिस करू. आजच्या व्याख्यानाचा दुवा लक्षात ठेवा. आपण चर्चा करत आहोत नरेंद्रनाथांचा किंवा स्वामीजींचा प्रवास. एक फार प्रामाणिक साधक ते विश्वमानव विवेकानंद. स्वामीजींच्या विनवणीवरनं भगवान श्रीरामकृष्ण जगन्मातेला म्हणतात, ही आपल्याला वाचायला मिळतं. भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांच्या विनवणीवरनं जगन्मातेला म्हणतात की आई पहा, हे माझ्या घशाला फोड झाला आहे आणि त्याच्यामुळे मला काही खाता येत नाही आहे. असं म्हटल्याबरोबर जगन्माता म्हणते की तू खाऊ शकत नाही तर काय झालं, पण इतक्या साऱ्या मुखातून तूच तर खात आहे. तू खाऊ शकत नाही तर काय झालं, पण इतक्या साऱ्या मुखाने तर तूच खात आहे ना. हे ऐकल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण लज्जेने चूर होतात आणि लागलीच ही गोष्ट नरेंद्रनाथांना सुद्धा सांगतात की पहा, तुझ्या म्हणण्यावर तर मी आईला असं म्हटलं तर आई म्हणाली इतक्या सगळ्या मुखातून तर तूच तर खात आहे. पहा, इथे भगवान श्रीरामकृष्ण जणू काही नरेंद्रनाथांना काहीतरी सूचना करू इच्छित आहे, काहीतरी सूचित करू इच्छित आहेत. पण कदाचित अजूनसुद्धा नरेंद्रनाथ तितकेशी तयार नाही या गोष्टी करता. आणि एके दिवशी पुन्हा दोघंही जण एकटे आहेत, तर भगवान श्रीरामकृष्ण विचारतात पुन्हा, सांग तुला काय पाहिजे. पुन्हा तोच तगादा नरेंद्रनाथांचा की माझी अशी इच्छा होते की मी सतत 3-4 दिवस समाधीमध्ये पूर्णपणे बुडून राहू इच्छितो. 3-4 दिवसानंतर फक्त शरीर रक्षणार्थ आपलं मन शरीरावरती आणून थोडं काही अन्न ग्रहण करून आणि पुन्हा समाधीमध्ये बुडून राहू इच्छितो. ऐकल्याबरोबर भगवान श्रीरामकृष्ण अत्यंत अप्रसन्न होतात, नाराज होतात आणि बिलकुल तुच्छाई करतात. छी छी छी, इतका रे तू कसा क्षुद्रबुद्धीचा. मला वाटलं होतं की तू एक विशाल वटवृक्षाप्रमाणे मोठा होशील आणि तुझ्या फांद्यांवरती जे संसार तापाने तप्त जे भक्त आहेत ते तुझ्या फांद्यांवरती बसतील आणि त्यांना थोडी शांती लाभेल. आणि इतरांना सहाय्य करण्याच्या ऐवजी तू फक्त स्वतःच्या मुक्तीची, स्वतःच्या समाधीबद्दलच तू विचिंतन करत आहे. असं करून खूप भर्त्सना करतात, तीव्र भर्त्सना करतात. आणि इतकं सगळं सांगूनसुद्धा भगवान श्रीरामकृष्ण समाधी तुला लाभेल याच्या संदर्भात ते काहीही, कोणत्याही प्रकारची, ज्याला म्हणते की ग्वाही देत नाही आहे, कोणत्या प्रकारची हमी देत नाही आहे. हे मोठं आश्चर्य. आणि इकडे नरेंद्रनाथांच्या तीव्र वैराग्यामुळे, तीव्र त्यांच्या साधनेमुळे त्यांना अनेक प्रकारचे दर्शन घडत आहेत, पण समाधी काही लाभत नाही आहे. आणि त्याच पूर्ण उपक्रमामध्ये एक गोष्ट अशी घडते की नरेंद्रनाथ, त्याच्यानंतर काली महाराज म्हणजे अभेदानंदजी आणि शिवानंदजी हे पळून जातात काशीपुरून बुद्धगयेला आणि तिथे जाऊन 3 दिवस साधना करतात. तिथेसुद्धा स्वामीजींना अनेक प्रकारचे खूप चांगले उच्च कक्षेचे आध्यात्मिक दर्शनं घडतात, पण समाधी काही लाभत नाही आहे. तिथून ते परत येतात. ठाकूरांना कळतं हे कुठे गेले होते. ठाकूर म्हणतात की कुठेही फिरून या, यावेळेस कुठे काही नाही आहे, जे काही आहे ते इथेच आहे. त्याच्यात काही दिवसानंतर संध्याकाळच्या वेळेस जेव्हा नरेंद्रनाथ ध्यानाचा अभ्यास करत असताना त्यांना पहिल्यांदा समाधीचा अनुभव येतो आणि
त्यांना अनुभव जे वर्णना करतात की पूर्ण माझं शरीर त्याचा बोध ते विसरून बसतात आणि तिथे अद्वैतानंद जे असतात आणि त्यांच्या ही अवस्था बघून त्यांना वाटतं की याला काहीतरी रोग झाला आहे आणि काही वेळानंतर ते पूर्ण लाकडासारखे जेव्हा होतात तेव्हा अद्वैतानंदजी इतके घाबरतात की ते जाऊन ठाकूरांकडे जाऊन विनोडी करतात की बहुतेक नरेंद्र गेलाच. ठाकूरांना तर माहिती असतं. ठाकूर म्हणतात की तो काही सहजासहजी असं जाणारा नाही आहे, त्याला त्या अवस्थेत राहू द्या, त्याने मला खूप छळलं आहे. त्या म्हणजे स्वामीजींना ही पहिल्यांदा प्राप्त झालेली ही समाधी होती. आणि जेव्हा त्यांचा तो भावाचा उपशम होतो, उपशम झाल्यानंतर नरेंद्रनाथ जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांना प्रणाम करायला जातात तेव्हा भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की आईने तुला आज सगळं काही दाखवून दिलेलं आहे, पण लक्षात ठेव की आता यापुढे तुला ही समाधी कधीच लाभणार नाही. या समाधीला मी कुलूप लावतो, याची किल्ली माझ्याकडे असेल आणि जेव्हा जगन्मातेचं कार्य पूर्ण होऊन जाईल तेव्हाच हा एक कुलूप उघडल्या जाईल. याच्या आधीसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या इतर शिष्यांना सांगितलं होतं की नरेंद्रला जर हे कळलं की तो कोण आहे, तो आपलं शरीर ठेवणार नाही. म्हणजे हे काय झालं की समाधी लाभ तर त्यांनी करून दिला, पण आता तो त्यांना तसं प्राप्त होणार नाही. एक सिद्धांत इथे मी सगळ्यांना सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, जो अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या आजच्या या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये, की आपण या जगाकडे बघितलं बंधू भगिनींनो, या जगामध्ये जर आपण ईश्वर वगळून या संसाराकडे बघितलं तर आपल्याला काय दिसणार की माझ्यासमोर बसलेले सगळे हे माता भगिनी आहेत, हे बंधू आहेत. ईश्वर वगळून जर जगाकडे बघितलं तर माता भगिनी दिसतील, बंधू दिसतील, ईश्वर दिसणार नाही. ही स्थिती याला म्हणतात अज्ञानीची स्थिती. पण तेच जर या जगाकडे बघितलं, संसार वगळून ईश्वर बघितलं तर त्याला म्हणतात ज्ञानीची स्थिती, म्हणजे समाधीची स्थिती, जी स्वामीजींना प्राप्त झाली. आणि या जगामध्ये हे जग पण बघितलं आणि ईश्वर सकट जगाला बघितलं तर त्याला म्हणतात विज्ञानाची स्थिती. तर भगवान श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांना त्या स्थितीवरती घेऊन जाऊ इच्छित होते. आणि इथे मी जे आपल्या सर्वांना नमूद करू इच्छितो इथे विशेष करून, की अवतारांची किंवा या सगळ्या महापुरुषांची जे प्रेम, दया, कणव हे किती तीव्र असते याची कल्पना आपण करू शकत नाही. मुळीच याची कल्पना करू शकत नाही. का? कारण की ते प्रत्येक जीवामध्ये स्वतःला बघतात, ईश्वराला बघतात आणि स्वतःमध्ये सुद्धा त्याच जीवाला किंवा त्या ईश्वराला बघत असतात. आणि म्हणून त्यांचं प्रेम आणि त्यांची दया ही अत्यंत उत्कट असते. काशीपूरमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी आपली लीला संवरण केल्यानंतर स्वामी विवेकानंद हे भारत परिक्रमेवरती बाहेर पडले. आता एक प्रश्न मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो की का होत एक संन्याशी जर म्हटला ज्याच्या मनामध्ये वैराग्य आहे, त्यांनी काय केलं पाहिजे? ध्यानधारणा केलं पाहिजे, शास्त्र अध्ययन केलं पाहिजे, भिक्षेवर जगलं पाहिजे. काय आवश्यकता आहे पूर्ण भारतभर फिरण्याची? काय आवश्यकता आहे की भारताचं पतन का झालं? काही संबंध आहे का? म्हणजे मी एक पारंपरिक पद्धतीने विचार करतो आहे बरं, की एक संन्याशी ज्याच्या मनामध्ये वैराग्य आहे, ज्याला समाधीमध्ये स्थित व्हायचं आहे, तर त्याने ईश्वर चिंतन करावं, त्याने शास्त्र अध्ययन करावं. पण नाही, स्वामीजी आपले निघतात कलकत्त्याहून आणि संपूर्ण भारताचं ते परिभ्रमण करतात. का? त्यांना हे जाणून घेण्याकरता की भारताला ही अवकाळा का प्राप्त झाली. बंधू भगिनींनो, याचं कारण असं की स्वामीजींच्या मनामध्ये
आता हळूहळू त्यांनी जी समाधी प्राप्त झाली होती या संपूर्ण जगामध्ये ते मनुष्य बघत नव्हते. या संपूर्ण जगामध्ये प्रत्येक मानव मात्रामध्ये ते हळूवारपणे ईश्वर बघत होते. त्यांचं हृदय हा विशाल होत चाललेलं होतं आणि ते प्रत्येक मानव मात्रामध्ये ईश्वर बघत होते. आणि हाच त्यांचा प्रवास होता बंधू भगिनींनो. तो भारत प्रवासाचा नव्हता, तो प्रवास होता त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा. आणि तेही कुठून, तर एक प्रामाणिक साधकातून तर एक विश्वमानव विवेकानंदापर्यंतचा. तुम्ही म्हणाल स्वामीजी पावती काय? हे तुमची मनाचीच काहीतरी फॅन्सी आहे का की ते महामानव बनत चालले होते? पावती आहे. ती घटना लक्षात घ्या बंधू भगिनींनो की जेव्हा स्वामी विवेकानंदांची आणि स्वामी तुरानंदजी महाराजांची भेट होते माउंट आबूच्या रेल्वे स्टेशनवरती रात्री. ती भेट म्हणजे अत्यंत एक योगायोगच होता. आणि तिथे स्वामी विवेकानंद म्हणतात तुरानंदजी महाराजांना, लक्ष देऊन ऐका बरं, हरिभाई, मी तुमचा तथाकथित धर्म मुळीच समजू शकलो नाही आहे, पण माझं हृदय मात्र विशाल झालेलं आहे आणि मी लोकांच्या वेदना मी आता अनुभवू शकतो. दॅट इज विवेकानंद. पहा, जी व्यक्ती भगवान श्रीरामकृष्णांना सतत तगादा करत आहे की मला समाधी लाभ करून द्या, मला समाधी लाभ करून द्या, आणि भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की अरे तू इतका क्षुद्रबुद्धीचा कसा? अरे समाधीपेक्षाही वरची एक स्थिती आहे प्रत्येक जीवामध्ये शिव अनुभव करण्याची. त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे, फक्त मला समाधी पाहिजे. पण तीच व्यक्ती आज जेव्हा भारत परिक्रमेवरती निघालेली आहे आणि त्याच्या हृदयामध्ये इतकं प्रेम, इतकी कणव हे ओथंबून आलेलं आहे की बिलकुल ज्यांची पहिली भेट जेव्हा घडते तुरानंदजी महाराजांशी तर ते स्पष्टपणे याची कबुली देतात की हरिभाई, मी तुझा तथाकथित धर्म समजू शकलो नाही आहे, पण माझं हृदय विशाल झालेलं आहे आणि मी लोकांच्या वेदना समजू शकतो. मी लोकांच्या वेदना समजू शकतो. ही सगळ्यात मोठी पावती आहे बंधू भगिनींनो. कदाचित मला असं वाटतं की स्वामीजींनी स्वतः हीच पावती दिली की ते एक प्रामाणिक साधकापासून त्यांची आता प्रवास सुरू झालेला आहे विश्वमानव विवेकानंदांकडे. कसा विश्वमानव विवेकानंद? की ज्याच्या हृदयामध्ये प्रत्येक मानवमात्राकरता प्रेम आहे, ज्याच्या हृदयामध्ये प्रत्येक मानवमात्राकरता कणव आहे. आणि याची पावती आपल्याला मिळतेच. कुठे मिळते? तर राजस्थानच्या 2 छोट्या घटना बघूया की जेव्हा खेतडीमध्येच तो जो एक घटना तुम्हाला लक्षात असेल की 3 दिवस ते सतत लोकांशी बोलत असतात, कोणी त्यांना जेवायला विचारत नाही, पाण्याला विचारत नाही. तेव्हा एक चर्मकार बंधू आपला तो त्यांना काही शिदा देऊ इच्छितो. तर स्वामीजी म्हणतात की अरे तुम्हाला शिजवून दे ना. तर तो म्हणतो की नाही, मला राजाची भीती आहे. स्वामीजी म्हणतात की तुला राजाशी घाबरायची काही आवश्यकता नाही आहे. आणि जेव्हा ती सामान्य व्यक्ती शिजवून खाऊ घालते, स्वामी विवेकानंद आनंदाने खातात. हे पहा की जेव्हा सगळ्या प्रकारचे बंधनं नष्ट होतात ना, सगळ्या प्रकारच्या ज्याला म्हणतो की अज्ञान नष्ट होतं, तेव्हा कोणत्या प्रकारचा भेदाभेद म्हणजे उरत नाही. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सुते. ईश उपनिषदचा 6वा मंत्र आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं. की जेव्हा एक साधक स्वतःच्या आत्म्यामध्ये इतरांना बघतो आणि इतरांच्या आत्म्यामध्ये स्वतःला बघतो तेव्हा ततो न विजुगुप्सुते. त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा द्वेष राहत नाही, कोणत्या प्रकारचा भेदभाव राहत नाही. सगळ्या दूर तो एकच आत्मा बघतो. आणि म्हणून त्याच्यामध्ये पहा, एक मी शब्द वापरतो आहे की अवतारांमध्ये तो उत्कट प्रेम का असतं, त्यांच्यामध्ये उत्कट कणव का असते, म्हणजे सगळं काही ते न्योछावर करायला तयार असतात. आणि आपण अशा लोकांना म्हणतो इम्प्रॅक्टिकल. आणि स्वार्थ घेऊन जगणारे आपण प्रॅक्टिकल असतो. विचार करा की प्रॅक्टिकल कोण असतं आणि इम्प्रॅक्टिकल कोण असतं. पण सगळ्या प्रकारचे भेद तिथे नाहीसे होतात.
भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की जेव्हा महापूर येतो तेव्हा गंगेचं पाणी गटरचं पाणी एक होऊन जातं. जेव्हा एक प्रामाणिक साधक एक विश्वमानव बनतो तेव्हा कोणत्याही प्रकारचा भेद तिथे राहत नाही. अजून एक छोटीशी घटना इथलीच सांगू इच्छितो, राजस्थानचीच. स्वामीजी माउंट आबूला आलेले आहेत आणि माउंट आबूला ते निवास करत असताना असं घडतं की एक मुस्लिम वकील त्यांच्याशी इतका प्रभावित होतो, त्यांना त्या मुस्लिम वकिलाला त्याचा विश्वास असतो की हे एक आमचे फार मोठे दरवेश आहेत. खूप त्यांना श्रद्धा करतो आणि विभिन्न विषयांवरती त्यांच्याशी खूप ज्ञान प्राप्त करून घेतो. एके दिवशी तो मुस्लिम वकील म्हणतो की स्वामीजी, माझी खूप इच्छा आहे की तुम्ही माझ्या घरी यावं आणि भोजन ग्रहण करावं. मी तुमच्याकरता अन्न शिजवायचे सर्व भांडे नवीन आणणार, तुमच्या भोजनाकरता तुम्ही जे ताट वाटी वापरणार ते सुद्धा नवीन आणणार. फक्त तुमच्याकरता अन्न शिजवणारा कोणी एक हिंदू खानसामा घेऊन येणार आणि तुम्हाला जेवताना मी लांबून दुरून बघीन, पण तुम्ही एकदा तरी माझ्या घरी येऊन अन्नप्रसाद घ्यावा अशी माझी हार्दिक इच्छा आहे. स्वामीजी म्हणतात, मी अवश्य येईन, काय येणार नाही, पण माझ्याकरता तुला काय नवीन भांडी शिजवायची आणि खायची घ्यायची आवश्यकता नाही आहे. जी भांडी आहे त्यातच मी खाणार. ठरलेल्या दिवशी स्वामीजी जातात आणि योगाने त्या मुस्लिम वकीलचा आनंद म्हणजे काय गगनात मावेना. आणि योगाने त्याच दिवशी त्यांच्याकडे त्या मुस्लिम वकिलाच्या घरी खेतडीचे जे राजे त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी जगमोहन लाल त्यांच्या भेटीला येतात, म्हणजे त्या मुस्लिम वकिलांच्या. आणि ते बघतात की अरे हे तर स्वामीजी खेतडीला आले होते आणि ते बघतात की मुस्लिमच्या घरी जेवत आहेत. ते तिथल्या तिथे कोणत्याही प्रकारची भीड किंवा लाज न बाळगता ऑब्जेक्शन घेतात की हे काय स्वामीजी, तुम्ही एक हिंदू संन्यासी आहात आणि मुस्लिमचं अन्न तुम्ही स्वीकार करत आहात. तिथल्या तिथे स्वामीजी त्यांचा हिशोब बरोबर करतात की पहा, मी एक संन्यासी आहे आणि मी तुमच्या कोणत्याही प्रकारच्या सामाजिक बंधनांपेक्षा खूप वरती आहे. मी कोणाबरोबरही जेवू शकतो, कोणाबरोबरही खाऊ शकतो. तुमचे नियम तुमच्या जवळ ठेवा. तुमचे नियम तुमच्या जवळ ठेवा असं करून त्यांच्या पूर्ण ताकदीने त्याचा निषेध करतात. निस्त्रे गुण्ये पथे विचरिता को विधी को निषेध, शंकराचार्यांचं वाक्य आहे. निस्त्रे गुण्ये पथे विचरिता को विधी को निषेध, बिलकुल ताकदीने असा विरोध करतात की ते जगमोहनलाल बिलकुल शांत होतात. ही ताकद कुठून येते स्वामीजींमध्ये बंधू भगिनींनो? की त्याच्यामागे जो प्रवास सुरू झालेला आहे. कोणता प्रवास? की हरिभाई, मी तथाकथित तुझा धर्म समजू शकलो नाही आहे, पण माझा हृदय विशाल झालेला आहे आणि लोकांच्या वेदना मी समजू शकतो, मी लोकांना प्रेम करू शकतो. आणि पहा, खऱ्या अर्थाने प्रेम आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा माणसाला आपण कोणत्याही अटी शर्ती विना स्वीकार करतो ना. आपली डिफिकल्टी काय आहे की आपण प्रेम करतो, पण ज्याच्याशी आपलं जुळतं ना, आपलं ऐकतो, आपल्या कह्यात राहतो, बरोबर ना. माझं पण तसंच आहे बरं, मी काही वेगळा नाही आहे, मी मोठे मोठे तत्त्व बोलतो आहे इथून बसून, पण हे सगळ्यांचंच असतं. आणि म्हणून आपलं प्रेम हे प्रेमच नसतं का, त्या सगळ्या अटीशर्ती आणि स्वार्थावरती डिपेंडेंट असतं. आणि हे जे सगळे जे विश्वमानव असतात, महामानव असतात, यांचं सगळ्यांचं हे कसं असतं की हे सगळ्या गोष्टींच्या पूर्णपणे हे परे गेलेले असतात आणि म्हणूनच हे खऱ्या अर्थाने प्रेम करू शकतात. आणि म्हणून यांचं प्रेम हे उत्कट असतं, पवित्र असतं. यांची कणव ही पण उत्कट असते आणि स्वार्थगंध विहीन झालेली असते. अजून एक प्रश्न पुन्हा म्हणजे जे आपण अर्धवट सोडला होता की स्वामीजींना काय आवश्यकता होती या संपूर्ण भारताची परिक्रमा करण्याची. ते संन्यासी होते, पहा, त्यांच्या मनामध्ये वैराग्य होतं, तर ध्यानधारणा करायची आणि त्याला समाधीत स्थित व्हायचं होतं. पहा बंधू भगिनींनो, एक लक्षात घ्या, वैराग्याच्या परिभाषा दोन प्रकारच्या असतात. वैराग्याच्या परिभाषा दोन प्रकारच्या असतात. एखाद्या युवकाच्या मनात वैराग्य आलं तर
एक ज्याला म्हणतो की एक साधारण परिभाषा आणि काहीशी तोकडी, की लोकांपासून दूर जायचं, लोकांना भेटायचं नाही, कुठेतरी रानात जंगलात जायचं, भिक्षा करून खायचं, ही झाली एक पारंपरिक परिभाषा. आणि यात दोष काही नाही आहे बरं. पण रामकृष्ण विवेकानंदमध्ये काय परिभाषा आहे? रामकृष्ण विवेकानंदमध्ये परिभाषा अशी आहे की जेव्हा तुम्ही प्रत्येक माणसाला एक समान प्रेम करता ते वैराग्य आहे. वंडरफुल. दिस इज द लेगसी ऑफ द रामकृष्ण मठ अँड रामकृष्ण मिशन. हे रामकृष्ण मठ अँड मिशनची ही उज्ज्वल परंपरा आहे की ते वैराग्य काय शिकवतं की प्रत्येक माणसाला तुम्ही एक समान प्रेम करा. जर तुम्ही तसं करू शकले तर तुमच्या मनात वैराग्य आहे. आणि ठाकूर मा स्वामीजींनी तसंच केलेलं आहे. याला शास्त्राचं प्रमाणसुद्धा मी घेऊन आलेलो आहे. ईश उपनिषदचं बिलकुल पहिलंच वाक्य, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजिता मागृत कस्य सिद्धनम. या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक वस्तूला ईश्वराने आच्छादित करा. आता जर प्रत्येक मनुष्याला पण जर ईश्वरामध्ये आच्छादित केलं तर मग घृणा राहणारच कुठे? तुमच्याकडनं काहीतरी हिसकून घेण्याची माझी इच्छाच नाही होणार. माझ्यासमोर बसलेले कोण आहेत? बंधू भगिनी नाही आहेत, देवी देवता आहेत आणि मी सुद्धा देवता आहेत. तर तुमच्याकडनं काहीतरी हिसकून घ्यायचं, तुमचा अपमान करायचा, तुमचा द्वेष करायचा अशी इच्छा माझी होणारच नाही. जेव्हा आपण प्रत्येक माणसाला बिलकुल एक समान रूपाने प्रेम करतो, बंधू भगिनींना लक्षात ठेवा, हे वैराग्य आहे. आणि स्वामी विवेकानंदांना सुद्धा हेच वैराग्य प्राप्त झालं होतं. म्हणून ते भारताच्या परिक्रमाला निघाले होते. का? कारण की भारताचे माझे हे सगळे बंधू बांधव आहेत. यांना इतकी, ज्याला म्हणतो की इतके हे कष्टामध्ये आहेत, ते कष्ट त्यांच्या हृदयाला पीळ पाडत होतं. ते सहन करू शकत नव्हते. आणि यांचं दुःख कष्ट मी कसं दूर करू शकतो या एका भावनेने प्रेरित होऊन त्यांनी भारताची परिक्रमा केली. तुम्ही मला म्हणाल की स्वामीजी तिथं राष्ट्रप्रेम होतं. मान्य आहे की राष्ट्रप्रेम होतं, पण त्या राष्ट्रप्रेमाच्या मुळात काय होतं? त्या राष्ट्रप्रेमाच्या मुळात होतं यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यतः, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यतः. याचाच अर्थ काय की स्वामी विवेकानंद प्रत्येक नरनारीमध्ये भारताच्या त्याच एका ईश्वर तत्वाला बघत होते आणि त्यांचं दुःख कष्ट ते बघू शकत नव्हते. आणि त्याचं निवारण मी कसं करू शकतो त्याच्याकरता त्यांनी संपूर्ण भारताची परिक्रमा केली. आणि त्यांचा तो उपायसुद्धा किती ओरिजिनल होता की त्यांनी कोणत्याही फॉरेन ऑथरची पुस्तक वाचल्याने भारताचे उत्थान करता. माझा भारत माझ्या डोळ्याने मी बघणार, माझा भारत मी माझ्या कानाने ऐकणार. आणि त्यातून त्यांनी एक योग्य तो मार्ग काढला. मार्ग काय काढला तो एक फार स्वतंत्र विषय, मी त्यात जाऊ इच्छितो नाही. आपण आज चर्चा करत आहोत स्वामी विवेकानंदाचा प्रवास, एक प्रामाणिक साधक ते विश्वमानव विवेकानंद. तर त्यांचं राष्ट्रप्रेम त्याच्या मुळामध्ये काय होतं? त्याच्या मुळामध्ये की प्रत्येक मनुष्य हा ईश्वर आहे याची अनुभूती त्यांना होत होती. आणि तो कष्टामध्ये त्याच्या कष्टाचं निवारण मी कसं करू शकतो, हेच त्याचा मुख्य, त्यांचा तो मूळ मुद्दा होता. आता आपण एक गोष्ट अजून थोडीशी बघूया बंधू भगिनींनो, अतिशय काहीतरी महत्त्वाची. आणि ती म्हणजे की हे जे विश्वमानव असतात, हे जे महात्मे असतात की जे स्वतःमध्ये दुसऱ्यांचा आत्मा बघतात आणि स्वतःचा आत्मा इतरांमध्ये बघतात, हे जेव्हा कोणालाही भेटतात तर त्या माणसाला इतक्या सहजपणे त्याच्यामध्ये परिवर्तन आणतात की बस रे बस. इतक्या सहजपणे परिवर्तन आणतात. जे कार्य आपल्याला अवघड वाटतं आपण स्वतःच्या मुलामुलींनाच आपण बदलू शकत नाही. त्यांना बदलता बदलता आपण बदलून जातो. का? कारण की तितकी ताकद आपली नाही आहे, तितकी ताकद आपली नाही आहे. पण जेव्हा भगवान स्वामी विवेकानंद किंवा भगवान श्रीरामकृष्ण किंवा मा शारदा देवी लोकांना भेटायचे तर ते इतके सहजपणे लोकांमध्ये बदल का आणू शकत होते? कारण की त्यांचं तो प्रेम उत्कट होतं. कारण की स्वतःच्या आत्म्याला त्या दुसऱ्यामध्ये बघत होते, दुसऱ्याच्या आत्म्याला स्वतःमध्ये बघत होते. ही त्यांची ताकद होती. काही उदाहरणं बघूया जे अत्यंत बोलकी आहेत. त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे मी तुम्हाला देऊ इच्छितो की
स्वामीजी गेले होते चेन्नईला, मद्रासला शिकागो जाण्याच्या आधी, आणि तिथे सिंग्रावेलू मुदलियार नावाचे एक विज्ञानचे युवा अध्यापक होते. आणि हे म्हणजे एकदम एथिस्ट, ईश्वरावरती मुळीच विश्वास करणारे नाही आणि नुसती तरकट बुद्धी. आणि कोणी पण असे वक्ते आले धर्मावरती बोलणारे, त्यांच्या सभेमध्ये जा आणि सभेमध्ये गेल्यानंतर काय करायचं तर तर्क करायचे आणि त्याला हरवायचं. आणि याच्यामध्ये त्यांना खूप भूषण वाटायचं. आता असा कोणी संन्यासी इथे आलेला आहे चेन्नईमध्ये आणि तो देवावरती काहीतरी बोलणार आहे, तर बस त्याचा उत्साह एकदम पूर्ण ताकदीवरती आला. सभेमध्ये गेला. बंधू भगिनींनो, एकच व्याख्यान ईश्वराच्या अस्तित्वावरती अशी काही मांडणी स्वामीजींनी केली की हा सिंग्रावेलू मुदलियार हा नुसता बदललाच नाही, तर त्यांनी स्वामीजींची शिष्यत्व नेहमी करता पत्कारलं. त्याच्याबद्दल स्वामी विवेकानंद फार गमतीने म्हणायचे की ही केम टू कॉन्क्वर मी बट आय कॉन्क्वर्ड हिम. तो आला होता कशा करता, मला जिंकायला, पण तो स्वतःच कॉन्कर होऊन बसला. आणि आयुष्यभराकरता त्याच्यानंतर म्हणजे स्वामीजी अमेरिकेत गेले, त्याच्याकरता त्यांनी खूप म्हणजे तो झटला आणि स्वामीजींचे कार्य उभारण्याकरता त्यांनी खूप कार्य केलं. म्हणजे पहा की जी व्यक्ती अत्यंत, ज्याला म्हणतो की ईश्वर नाही आहे असं विश्वास करणारा, इतरांना पटवून देणारा, नुसत्या एका व्याख्यानामध्ये त्याच्या जीवनामध्ये इतकं परिवर्तन घडून आलं की तो एक फार चांगला एक भक्त म्हणून त्याच्यामध्ये बदल झाला. म्हणण्याचा अर्थ काय की ही ताकद ही कुठनं येते? ही ताकद येते बंधू भगिनींनो की पुन्हा तेच की हे म्हणजे स्वामी विवेकानंद हे स्वतःचा आत्मा इतरांमध्ये बघत होते, इतरांचा आत्मा स्वतःमध्ये बघत होते, आणि त्यातून जे उत्कट आणि निस्वार्थ प्रेम जन्माला यायचं, त्यातून या सगळ्या घटना घडायच्या. महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये एक घटना जी सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंदांचं एक पात्र शिष्य महाराष्ट्रीयन सूर्याजीराव निश्चयानंदजी यांचं पण असंच झालं. स्वामीजींना बघितलं, म्हणजे मूळतः सूर्याजीराव कोकणातले ब्रिटिश आर्मीमध्ये होते आणि देवाशी काही फारसा जास्त संबंध नाही, पण सज्जन व्यक्ती होते. पण स्वामीजींच्या त्या व्यक्तिमत्व बघितलं आणि काही 2-4 वाक्याचं एक्सचेंज झालं आणि तेवढ्याच सूर्यजीराव म्हणतात स्वामीजींना की मला तुमचा शिष्य करून घ्या. तर स्वामीजी म्हणतात की तू कलकत्त्याला ये. आता 2 भेटीमध्ये असं कसं शक्य होऊ शकतं की एक व्यक्ती म्हणतो की तुम्ही मला शिष्य करून घ्या आणि ते म्हणतात की तू बरोबर कलकत्ताला ये. आता घटना अशी घडली बंधू भगिनींनो की सूर्यजीराव होते ब्रिटिश आर्मीमध्ये आणि तुम्ही आर्मी तुमच्या इच्छेप्रमाणे सोडू शकत नाही. इतर नोकरी सोडू शकता, तो काहीतरी बॉन्ड असतो, आणि ब्रिटिश आर्मी सोडायला तयार नाही. यांनी सोंग धरला की मी वेडा झालेलो आहे, आणि तो सोंग धरला मी वेडा झालेलो आहे. ब्रिटिश आर्मीला डाऊट आला की ही व्यक्ती सोंग करते आहे. त्यांच्या डोक्यावरती मोठे मोठे जे हे असतात ना बर्फाचे म्हणजे क्यूब्स 2 फूट बाय 2 फूटचे असे 6-6 तास ठेवले त्यांच्या डोक्यावरती. किती सहन केलं त्यांनी, पण त्यांनी तो वेडेपणाचा ढोंग तसाच ठेवला. आणि शेवटी इतका त्रास सहन केल्यानंतर हा व्यक्ती सुधरत नाही आहे. ब्रिटिश आर्मीने विचार केला की याच्यावरती वेळ पैसा वाया घालवण्यात काही अर्थ नाही, सोडून द्या याला. ब्रिटिश आर्मीने सोडलं. सूर्याजीराव थेट पोहोचले चेन्नईच्या जवळ कुठेतरी त्यांची पोस्टिंग होती. थेट कलकत्त्याला जाऊन पोहोचतात बेलूर मठामध्ये, आणि तिथे स्वामीजींना भेटताच. दुपारची वेळ आहे, मजेदार घटना आहे. मराठी बाणा कशाला म्हणतात बघा. हां, मराठी बाणा ऐकलं की आपल्याला जरा आनंद होतो ना. दुपारची वेळ आहे, स्वामीजींचं जेवण नुकतं झालेलं आहे आणि स्वामीजी विश्रांती घेण्याच्या मूडमध्ये आहेत. आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या सेवकाने की कोणीतरी एक महाराष्ट्राचा सूर्यजीराव आला आहे, तो तुम्हाला भेटू इच्छितो. तर स्वामीजी म्हटलं की अरे वा छान, तो आला का, त्याला सांग जरा गंगेत आंघोळ वगैरे कर, त्याला जेवायला वगैरे द्या, त्याला म्हणा की मी दुपारनंतर त्याच्याशी भेटेन. तर हे निरोप जेव्हा सूर्यजीरावला देण्यात आला तर सूर्यजीराव म्हणतात की स्वामीजींना सांगा मी इथे जेवायला स्नान करायला आलेलो आणि त्यांना भेटायला आलेलो आहे.
हे उत्तर ऐकल्यानंतर स्वामीजींना यावं लागलं. स्वामीजींनी त्याची भेट घेतली आणि एक फार उत्कृष्ट कार्य त्यांनी कणखलमध्ये केलं हे आपल्याला माहितीच आहे. तर मी हे मुद्दा तुमच्यापुढे मुद्दाम का मांडला की पहा, असं काय असतं या महापुरुषामध्ये बंधू भगिनींनो, असं काय असतं की अख्खं जीवन पालटून जातं. आणि फक्त भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेर आपण जर बघितलं बंधू भगिनींनो, तर किती शिष्यांचं त्यांनी जीवन बदलवलं. मिस्टर मिसेस बुल, त्याच्यानंतर मिस मॅकलाउड, बेटी लेगेट, फ्रान्सिस लेगेट, असे म्हणजे सिस्टर क्रिस्टीन, आणि या म्हणजे अशी मोठी लिस्ट आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव जर कोणाचं घ्यावं लागेल तर ते सिस्टर निवेदिता. का? कारण की त्या फक्त त्यांचं जीवनच बदललं नाही, तर ते भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर त्यांनी फार मोठं कार्य उभारलं आहे. मुलींकरता त्यांनी शाळा उघडली आहे. आणि ज्या वेळेस कलकत्त्यामध्ये लोक आपल्या मुलींना शिकवायचे नाही, घराच्या बाहेर पाठवायचे नाही, सिस्टर निवेदिता घरी घरी जाऊन, लोकांच्या घरी जाऊन भिक्षा मागायची की अहो माझ्या शाळेमध्ये तुमच्या मुलीला पाठवाल का, तुमच्या मुलीला माझ्या शाळेत पाठवाल का, मी तिला शिकवीन आहे. हे सोपं नाही बंधू भगिनींनो. एक व्यक्ती जर खूप इन्स्पायर्ड नसेल विचारांनी, हे कार्य नाही करू शकत. आणि कुठली ती एक आयरिश लेडी, कुठे ती एक आयरिश लेडी, आणि जेव्हा कुठे भारतात येते, आणि आता त्यावेळेस भारत आणि त्यावेळेसचा कलकत्ता, आता काही विचार करायलाच नको. पण या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी आपलं हे कार्य घडून आणलं. माझा म्हणण्याचा अर्थ काय की त्या किती इन्स्पायर्ड असतील, स्वामीजींनी त्यांना किती इन्स्पायर केलं असेल, किती त्यांना प्रेरणा दिली असेल, त्याच्या किती बदल घडून आला असेल. यातून आपल्याला स्वामी विवेकानंदांची शक्तीचा अंदाज घेता येतो. पण हे का शक्य असतं की जेव्हा एक व्यक्ती एक प्रामाणिक साधकपासून तर एक जेव्हा विश्वमानव बनतं, हे त्याच्याकरता शक्य असतं की ते माणसामध्ये बिलकुल सहजपणे तो बदल घडून आणू शकतो. बंधू भगिनींनो, एक हे जी उत्कट कणाव आणि उत्कट प्रेम याचं आपण चर्चा करत आहोत, तर इथे एक दोन उदाहरणं मला देवसे वाटतात आणि अतिशय बोलके, अत्यंत प्रभावी आहेत. घटना लक्षात घ्या. आता ही घटना मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही अनेक वेळा ऐकली, फक्त संदर्भ वेगळा म्हणून सांगतोय. 11 सप्टेंबरची ती सकाळ लक्षात घ्या, 1893. स्वामीजी या विश्वधर्म महासभेमध्ये बसलेले आहेत आणि एकानंतर एक वक्ते येत आहेत आणि आपलं भाषण प्रस्तुत करत आहेत आणि त्यांना एक योग्य तो प्रतिसाद मिळत आहेत. दुपारी 3:45 वाजता स्वामी विवेकानंदांचं नाव पुकारलं जातं. ते सरस्वती देवीला प्रणाम करून मनातल्या मनात ते उभे राहतात आणि त्यांचं ते जगप्रसिद्ध व्याख्यान ते देतात. 3.5 मिनिटाचं भाषण आणि 3.5 मिनिटाच्या टाळ्या, हे सगळं आपल्याला ठाऊक आहे. आणि आत्तापर्यंत त्या अमेरिकेमध्ये त्यांना इतकं सगळं काही विपरीत परिस्थितीला सामोरे जावं लागत होतं, पण त्या 3.5 मिनिटाच्या भाषणामध्ये स्वामीजी इतके प्रसिद्ध झाले, शिकागो शहरामध्ये इतके प्रसिद्ध झाले की शिकागोचे मोठे मोठे राजप्रसादाचे दार त्यांच्याकरता उघडे झाले आणि प्रत्येकाला वाटायचं की स्वामीजींनी माझ्याकडे येऊन आतिथ्य स्वीकार करावं. म्हणजे कालपर्यंत त्यांना मालगाडीच्या डब्यामध्ये झोपावं लागलं होतं. 10 सप्टेंबरची रात्र, हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि 11 सप्टेंबरची रात्र शिकागोचे सगळे बिलकुल मोस्ट मॉडर्न आणि फेब्युलस पॅलेशियल बिल्डिंग्स त्यांच्याकरता उघड्या झालेल्या आहे. पण स्वामीजी हे गेस्ट होते मिस्टर मिसेस लॉयनचे. त्यांच्या घरी रात्री झोपायला जातात. आलिशान बंगला, प्रशस्त घर, मोठं झोपायला एक बिछाना, मच्छरदाणी, सगळं काही आहे. पण स्वामीजींना झोप नाही आहे. आज 3:45 वाजता देवतांना असा सन्मान मिळू शकत नव्हता, असा सन्मान स्वामीजींना मिळालेला आहे. पण स्वामीजींचं मन कुठे आहे? यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. सामान्यसा कोणी वक्ता असता बंधू भगिनींनो, तर सारखं त्या गोष्टीला आठवून त्याने किती त्याच्या मनात गुदगुल्या झाल्या असत्या.
किती त्याला आनंद वाटला असता की मी म्हणजे काय, जग जिंकलं आहे. मी तुम्हाला काय म्हटलं बंधू भगिनींनो, स्वामी विवेकानंदाचा उत्कट प्रेम आणि उत्कट कणाव, त्याचं कारण एकच होतं, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, किंवा ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंचिता मागत कसे सिद्धनम. या जगाला तुम्ही प्रत्येक माणसामध्ये बिलकुल ईश्वर त्याच्यामध्ये आच्छादित करून टाका आणि त्याला एकासारखं प्रेम करा. हे वैराग्य आहे. आणि इतकं देवांना मिळणार नाही असं सन्मान मिळाल्यानंतर तरीसुद्धा स्वामीजी विचार करत आहेत की माझ्या इथे प्रत्येक माणसाला किती खायला आहे, किती प्यायला आहे, मुलींना किती चांगलं शिक्षण इथे मिळत आहे, सगळ्या प्रकारच्या सुविधा आहे, किती स्वतंत्रपणे ते फिरू शकतात. माझ्या भारतामध्ये हे सगळं काहीच नाही आहे. आणि भारताची दुर्दशा, आपल्या स्त्रियांची दुर्दशा, आपल्या लोकांची अशिक्षा आणि हे सगळं बघून स्वामीजींना इतकं रडू कोसळतं की ते इतक्या आलिशान पॅलेशियल बिल्डिंगमध्ये त्या रूममध्ये ते झोपू शकत नाही. फक्त आपली उशी घेतात, जमिनीवरती रडत रडत रात्र काढतात. ज्या व्यक्तीला 3:45 वाजता अमेरिकासारख्या एका ज्याला म्हणतो की धनाढ्य आणि पॉवरफुल राष्ट्राने इतकं सन्मान दिला, पण त्याचं या माणसाला काही नाही. का नाही? कारण की त्याचा महात्मा झालेला आहे. त्याचा महात्मा झालेला आहे, तो विश्वमानव झालेला आहे. आणि म्हणून त्याला हे सगळे लौकिक सुखाची काहीतरी स्पृहा पण नव्हती आणि इतकं मिळून सुद्धा त्याला मुळीच आनंद नाही आहे. रात्रभर अश्रू ढाळून ते स्वामीजी पूर्ण आपला ते उशी भिजवून टाकतात. बंधू भगिनींनो, हाच प्रवास. आणि म्हणून स्वामी भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा सारखं तगादा करत होते स्वामीजी ठाकूरांकडे समाधी, तर ते काय म्हणायचे की तुला शरम नाही वाटत का, तू सारखं एक गोष्ट विचारतो का? कारण की ठाकूरांनी सांगितलं की अरे समाधीपेक्षा सुद्धा एक गोष्ट काहीतरी खूप वरती आहे. प्रत्येक जीवामध्ये शिव बघण्याकरता आणि त्या गोष्टीकरता ते प्रवृत्त करत होते. ते जे म्हणाले की जगन्मातेने म्हटलं ठाकूरांना, इतक्या मुखातून तूच तर खात आहे. आणि ठाकूरांना लाज वाटली. त्यांनी सांगितलं नरेंद्रनाथांना की पहा माता आई मला असं म्हणे, मला खूप लाज वाटली. म्हणजे ठाकूर प्रॉम्प्ट करत होते नरेंद्रनाथांना की अरे तू असं काहीतरी हो. बंधू भगिनींनो, या दिव्य लीलेमध्ये भगवान श्रीरामकृष्णांनी नरेंद्रनाथांना तापलेल्या तव्यावरती खरपूस भाजलेलं आहे. असं का म्हणतोय? कारण की जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि अचानक त्यांच्यावरती आलेली परिस्थिती, त्याचं थोडं चिंतन करा. जणू काही हा बिलकुल एक ठरवून केलेलं कार्य काहीतरी. का की नरेंद्रनाथांना लोकांच्या दुःखाची जाणीव व्हावी की कष्ट म्हणजे काय असतं. म्हणून ज्या घरामध्ये अन्नपूर्णासारखी वावरणारी भुवनेश्वरी देवी आणि तिच्यावरती ही परिस्थिती येते की सकाळी जर मुलांना अन्न खाऊ घातलं 5 चिमुकल्यांना, संध्याकाळी काय खाऊ घालणार याची तिच्याकडे काही सोयच नव्हती. कसं शक्य आहे? ज्या नरेंद्रनाथांनी अख्ख्या जगाला हलवलं आपल्या बुद्धिमत्तेने, त्याला नोकरी मिळत नाही आहे की नाही आश्चर्य? तर इथे कुठेतरी वाटून जातं की ही काहीतरी एक दिव्य लीला होती. असो, मी विषयांतर करू इच्छित नाही. माझा जे सांगण्याचं जे एक मथितार्थ आहेच की हा जो प्रवास आहे एक प्रामाणिक साधकपासून विश्वमानव विवेकानंद, महात्मा विवेकानंद, महामानव विवेकानंद हा का तयार होतो की जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये इतरांना बघतो आणि इतरांच्या आत्म्यामध्ये स्वतःला बघतो, तेव्हा ते प्रेम उत्कट असतं आणि ती कणवसुद्धा फार 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 उत्कट असते. आणि याची पावती मी अजून तुम्हाला 2-3 देऊ इच्छितो. एक अतिशय सुंदर पत्र माझ्या ध्यानात येतं. भगवान श्रीरामकृष्णांच्या एक निस्सीम भक्त रामदयाल बाबू. हे रामदयाल बाबू म्हणजे स्वामीजींचे मित्र. स्वामीजी अमेरिकेत आहेत, रामदयाल बाबू कलकत्त्यामध्ये आहेत. आणि हे रामदयाल बाबू स्वामीजींशी संपर्कात आहे पत्राने. आणि दक्षिणेश्वरी भगवान श्रीरामकृष्णांचा जन्मदिवस साजरा करण्याचा सगळा बेत ठरत आहे.
आणि त्यात एक प्रश्न विचारण्यात येतो की भगवान श्रीरामकृष्णांकडे त्या सगळ्या तारा, विनोदिनी या नटी सगळ्या यायच्या ना, आणि त्यावेळेस त्या नटींना बिलकुल सन्मान नव्हता. जे काही कारणं असतील तर त्यांना बोलवायचं की नाही हे जर विचारणा केल्यानंतर स्वामीजी म्हणतात त्या सगळ्या ठाकूरांच्या शिष्य आहेत त्यांना अवश्य बोलवावं, सन्मानपूर्वक बोलवावं. तर लागलीच विरोध करतात रामदयाल बाबू. ते म्हणतात की त्यांना जर बोलवलं तर सन्माननीय लोक येणार नाही. लागलीच स्वामीजी पत्र धाडतात की नाही आले तर नका येऊ देऊ. भगवान श्रीरामकृष्ण यावेळेस जे पददलित आहेत, जे सामान्य आहे, जे तुडवल्या गेलेले आहेत त्यांच्याकरता आलेले आहेत, तर त्यांना इथे अवश्य बोलवण्यात यावं. आणि हे संदर्भ देता देता ते स्वतःबद्दल लिहितात. लक्ष देऊ नये का, मी पावती देत आहे कसली. प्रामाणिक साधक ते विश्वमानव विवेकानंद. अतिशय बोलके वाक्य आहे ते. त्यात स्वामीजी लिहितात, रामदयाल बाबू, मी जेव्हा 18 वर्षाचा होतो तर कलकत्त्याच्या त्या गल्ली बोळ्यांमध्ये जायचो नाही जिथे थिएटर होतं. म्हणजे स्वामीजी म्हणतात की मी किती म्हणजे संकुचित होतो एका प्रकारे, किंवा किती ज्याला म्हणतो की ॲडमेंट होतो, की 18 वर्षाचा असताना कलकत्त्याच्या ज्या गल्ली बोळ्यामध्ये थिएटर होतं, म्हणजे या स्त्रिया राहायच्या अशा प्रकारच्या, तिथे मी पाय ठेवत नसे, त्या गल्लीबोळात जात नसे. पण आज वयाच्या या टप्प्यावरती जर मला जर एखाद्या वैश्याच्या शेजारी एखाद्या खोलीत राहावं लागलं तरीसुद्धा मी आनंदाने राहीन आणि माझ्या मनातून निंदेचा एक शब्दसुद्धा निघणार नाही. असं लिहून ते पुढे प्रश्नचिन्ह एक प्रश्न मांडतात, ही माझी अवनती आहे की उन्नती आहे. वंडरफुल. दिस इज विवेकानंद. बंधू भगिनींनो, हे आहे विवेकानंद आणि हे आहे रामकृष्ण विवेकानंद भावधारेची उज्ज्वल परंपरा. हेड्स ऑफ टू स्वामीजी. 1,00,000 त्यांना मानवंदना, 1 करोड त्यांना साष्टांग दंडवत. ही माझी उन्नती आहे की अवनती आहे हे त्यांनाच विचारतात. कोणाला? रामदयाल बाबूंना, जे त्यांचे परममित्र आहे, ठाकूरांचे निस्सिम भक्त आहे. नक्कीच ही त्यांची उन्नती आहे. का? कारण की प्रत्येक जीवामध्ये पहा, स्वामीजींनी प्रेम केलं हे कोणाचे दोष गुण बघून प्रेम नाही केलं, माणूस म्हणून प्रेम केलं आहे. म्हणून त्यांच्या मुखातून हे सगळ्या वाणी निघालेल्या आहे बंधू भगिनींनो. आणि हा रूप स्वामीजींचं इतकं भावतं की बस रे बस. आणि हे भावलंच पाहिजे का? हे सारखं सारखं चर्चा करून आपण सुद्धा लोकांना प्रेम करू शकू. कसं? कोणत्याही अटीशर्तीविना. माणसाला जसंच्या तसं स्वीकार करा आणि त्याच्या पुढे आदर्श मांडा. ती व्यक्ती चांगली होणार, ती व्यक्ती नक्की चांगली होणार. हे इतकं बोलकं त्यांची सगळ्या गोष्टी आहेत बंधू भगिनींनो की त्याला काय सांगावं. त्यांच्या पत्राचं अजून एक छोटंसं संदर्भ देऊ इच्छितो. 24 जानेवारी 1894 त्या पत्रात ते लिहितात, आलासिंगा पेरुमालला आपल्या देशातले आपले देशबांधव ते काय झालेले आहेत, ते सध्या झालेले आहेत एखाद्या बिलकुल ज्याला म्हणतो की ब्रूट झालेले आहेत, राक्षस झालेले आहेत. ते मनुष्य आहेत ते हे सुद्धा ते विसरून गेलेले आहेत. तुम्ही त्यांची तुम्ही त्यांचं हरवलेलं व्यक्तिमत्व त्यांना पुन्हा आणून देऊ शकता का? त्यांच्या विश्वास, त्यांची जी फेथ आहे, त्यांच्या धर्माला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावून देता. बंधू भगिनींनो, हे फार मोठं वाक्य आहे. मी उपस्थित प्रत्येकानं विनंती करतो, या एका वाक्यावरती तुम्ही विचार करा. द पीपल ऑफ अवर नेशन, दे हॅव बिकम द नेक्स्ट डोर नेबर ऑफ द ब्रूट्स. कॅन यू ब्रिंग देम देअर लॉस्ट इंडिव्हिज्युअलिटी विदाउट टचिंग देअर रिलिजन, विदाउट टचिंग देअर फेथ? इफ यू कॅन डू दॅट, आय विल कन्सिडर यू ॲज अ मॅन. हे आहे विवेकानंद. आणि विशेष कर की एखाद्या माणसाच्या त्याच्या धार्मिक भावना न दुखवता त्याचं हरवलेलं व्यक्तिमत्व तुम्ही पुढे आणून देऊ शकता का? मी पुन्हा सांगतो बंधू भगिनींनो, हे वाक्यामध्ये भयंकर काहीतरी दडलेलं आतमध्ये आहे. याचा विचार करून बघा, किती अवघड काम आहे. पण स्वामीजी म्हणतात की जे लोक विसरून गेलेले आहेत की आम्ही मनुष्य आहोत, त्यांचं हरवलेलं हे आत्मश्रद्धा, आत्मविश्वास, त्यांच्या धार्मिक भावना न त्याला ठेस पोहोचवता तुम्ही आणून देऊ शकता का?
तुम्ही जर तसं करू शकलात तर मी समजेन की खरंच तुम्ही मनुष्य आहात. आज सकाळीच पण योगायोगाने वाचलं संथाल आदिवासींच्या संदर्भात. तो केष्टा नावाची ती व्यक्ती किती स्वामीजींना कळव, तो म्हणतो, केष्टा म्हणतो की तुम्ही येत नका जाऊ स्वामीजी, मग तुम्ही इथे आलात की आमचा वेळ जातो. आणि ते बुढे ते म्हातारे स्वामीजी मला रागवतात. स्वामीजींना रडू येतं. स्वामीजींना रडू येतं का? त्या केष्टामध्ये ते स्वतःला बघतात. केष्टामध्ये स्वतःला बघतात आणि स्वतःमध्ये केष्टेला बघतात आणि म्हणून त्यांना ते रडू येतं. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळे आपण ज्यांना म्हणूया की संपूर्ण जगाला हलवणारे वर्ल्ड मूव्हर्स ज्याला म्हणतो, यांची ताकद कुठे? मी पुन्हा सांगतो बरं, माझ्या दृष्टीने महात्मा म्हणजे कोण? गौतम बुद्ध, प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, भगवान श्रीरामकृष्ण, की जे खऱ्या अर्थाने स्वतःच्या आत्म्यामध्ये इतरांना बघतात, इतरांच्या आत्म्यामध्ये स्वतःला बघतात, ते खरे महात्मे, की जे लोकांना बदलू शकतात, एका दृष्टीमध्ये बदलू शकतात. आणि त्यांचं प्रेम आणि त्यांचं कणव ही उत्कट असते. ठरलेली वेळ संपली आहे, पण विषय खूपच ज्याला म्हणतो की आवडता आहे. तर 3 छोट्या घटना सांगून मग मी माझ्या वाणीला विराम देईन, कारण की माझ्याकडे उदाहरण भरपूर आहेत, फक्त 3च घेतो मी, कारण की त्यातून लक्षात येईल की महात्मा कोणाला म्हणायचा, विश्वमानव कोणाला म्हणायचा, आणि कसे हे विश्वमानव किंवा यांची ग्रेटनेस, यांची महानता कशामध्ये. एक पहिलं उदाहरण मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंद अमेरिकेतून अमेरिका जय करून भारतात परत आलेले आहेत. आणि भारतात परत आल्यानंतर त्यांच्या स्वागतार्थ सगळे गुरुबधू ठाकूरांचे सगळे भक्त येऊन तिथे त्यांच्याशी भेट घेत आहेत, त्यांचं अभिवादन करत आहेत आणि संपूर्ण आनंदाचा माहोल आहे. फक्त एक व्यक्ती त्यांच्या भेटीला येऊ शकत नाही, कारण की ती खूप अस्वस्थ आहे, रामचंद्र दत्त. आणि भगवान श्रीरामकृष्ण हयातीत असताना काही कारणांमुळे रामचंद्र दत्त आणि स्वामीजींचं पटलं नाही, म्हणजे त्यागी शिष्यांचं कोणाचंही रामचंद्र दत्तांबरोबर पटलं नाही. आता त्याच्या खोलात आपण जात नाही, पण हे सत्य आहे. पण कोणत्याही प्रकारची ज्याला म्हणतो की मनात कोणती गाठ मनात न ठेवता, जेव्हा त्यांना कळतं की रामबाबू आजारी आहेत, तर ते त्यांच्या भेटीला जातात. आणि जेव्हा त्यांच्या भेटीला जातात तर रामचंद्र दत्त त्यांना बिलकुल गळा भेट देतात, त्यांचं खूप कौतुक करतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात ठाकूरांच्या. आणि गप्पांमध्ये काय होतं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ते खूप अस्वस्थ आहे, एकदम खूप म्हणजे खूपच अस्वस्थ आहेत. आणि बोलण्याच्या त्या ओघामध्ये रामचंद्र दत्तांना वॉशरूममध्ये जाण्याची आवश्यकता फील होते. ते झोपलेले असतात, उठतात आणि आपल्या खोलीमध्ये इकडे तिकडे बघतात. स्वामीजींच्या हे लक्षात येतं की हे काहीतरी शोधत आहेत. त्यांच्या लक्षात येतं की ज्यांना बाथरूमला जायचं आहे आणि हे आपली स्लीपर शोधत आहेत. लक्ष द्या बरं, स्वामीजी महान कशाला होते. ते इकडे तिकडे बघत आहेत. स्वामीजीच्या लक्षात येतं की स्लीपर शोधत आहेत आणि स्लीपरशी दुसऱ्या कोपऱ्यावरती लांब ठेवली होती जगत जेता विवेकानंद. कोणत्याही प्रकारचा संकोच न करता लगबगीने उठून जातात, आपल्या हाताने ती स्लीपर उचलतात, रामबाबूंच्या जवळ येतात, कारण की ते अत्यंत अस्वस्थ आणि अशक्त आहेत. त्यांच्या पायात आपल्या हाताने ती स्लीपर घालून देतात. रामचंद्र दत्त अक्षरशः ओक्साबोक्षी रडू लागतात. फक्त एक वाक्य त्यांच्या मुखातून निघतं. त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या पायात ज्याने स्लीपर घालून दिली ती व्यक्ती कोण आहे. जगत जेता विवेकानंद 4 वर्ष अमेरिकेच्या त्या जबरदस्त एका विजयानंतर ते परतलेले, संपूर्ण जग त्यांच्या मागे वेड झालेलं आहे, तरीसुद्धा भगवान श्रीरामकृष्णांचे भक्त आहेत म्हणून त्यांची सेवा करण्यामध्ये त्यांना इतकासाही संकोच होत नाही. रामबाबूंच्या मुखातून एकच वाक्य निघतं की बांगलामध्ये ते म्हणतात की नरेन एखोन बुजेची ठाकूर तोके एतो केनो भालोबासतेन. नरेन, आज मला कळलं रे की ठाकूर तुला इतकं प्रेम का करायचे, कारण की अहंकार शून्य होते. इतकं सगळं मिळाल्यानंतरसुद्धा स्वामीजींमध्ये कोणत्याही प्रकारचं अहंकार जन्माला आलेलं नव्हतं. दिस इज विवेकानंद. पण कारण पुन्हा हेच
यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. हे वाक्य, हा मंत्र हे विसरू नका. आज नाही, नेहमी करता विसरू नका. रामबाबूंमध्ये ते स्वतःला बघत होते आणि स्वतःमध्ये रामबाबू बघत होते, म्हणून द्वेष करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्या प्रकारचा मत्सर करण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्या प्रकारचा सूड ओघवण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे फक्त निखालस प्रेमच आहे, निखालस प्रेम आहे. याच धर्तीवरती घडलेली दुसरी घटना, त्या काळचा तो बेलूर मठ. आणि आता तर फार छान रस्ते झालेले आहेत, आपण जातो मस्तपैकी छान रस्त्यावरती फिरतो. बेलूर मठचे अंतर्गत रस्ते टिपटॉप छान स्वच्छ केलेले, मजा येते आपल्याला, कौतुक करतो. किती स्वच्छ आहे आपला बेलूर मठ, नाही का? त्यावेळेस तसं काहीच नव्हतं. आणि पावसाचे दिवस चिखल 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 चारी बाजूला. पावसाळ्याचे दिवस जपानचे एक स्कॉलर ओकाकुरा नावाचे, जे स्वामीजींचे खूप परममित्र होते, ते त्यांना भेटायला आले होते. तिथल्याच गेस्ट हाऊसमध्ये थांबलेले होते. आता त्यावेळेस गेस्ट हाऊस कल्पना करून घ्या, पुढे बोलत नाही. तिथेच ते थांबलेले आणि संध्याकाळच्या वेळेस त्यांना काहीतरी काम स्वामीजींची म्हणून भेटायला आले. ओकाकुरा एका पायाने थोडे अधू होते आणि त्यांची भेट झाली आणि स्वामीजी त्यांना सोडायला परत निघाले. आता रस्ता बिस्ता काही नाही, त्या चिखलातून चिखल तुडत तुडत चालले होते आणि अचानक थोडं पुढे गेल्यानंतर ओकाकुराच्या लक्षात आलं की त्यांची पायातली चप्पल चिखलात रुतून कुठेतरी हरवून गेलेली. त्यांच्या लक्षात आलं, म्हणून ते थबकले. स्वामीजींच्या पण लक्षात आलं. जगत जेता विवेकानंद कोणत्याही प्रकारची तमा न बाळगता, लाज न बाळगता लाकडीस मागे येतात, स्वतःच्या हाताने शोधतात कुठे त्यांची चप्पल आहे, मिळाल्याबरोबर ते उचलतात, तिथल्याच पाण्याने स्वच्छ करतात, त्यांच्या पायात घालतात. कल्पना करू शकता या गोष्टींची? थोडं यश आपल्याला मिळालं, थोडं काही पद मिळालं तर आकाश 2 बोट पण राहत नाही आपल्याकरता. किंवा आपल्या प्रेमामध्ये कित्या प्रकारचे आपण अटीशर्टी घालत असतो. पण जी व्यक्ती इतरांमध्ये स्वतःला बघते, स्वतःमध्ये इतरांना बघते, कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं. आणि इथेच आपल्याला लक्षात येतं बंधू भगिनींनो की आपले स्वामीजी म्हणजे कसे आहेत की प्रामाणिक साधक, ते विश्वमानव, महामानव, महात्मा विवेकानंद, खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने खरे महात्मा. शेवटची घटना, मग तिथे थांबूया. मी हे बंदच करून देतो, म्हणजे पुढची घटना वाचायचा प्रश्नच येत नाही. काय नाही, ती गोड पोळी खायची, थोडी खातो, मोह आवरत नाही, काय करायचं. जोसेफाईन मॅकलाउड हे नाव आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यांची बहीण बॅटी लेगेट, त्यांच्या नवऱ्याचं नाव फ्रान्सिस लेगेट. आणि अत्यंत धनाढ्य हे पूर्ण बहीण आणि हे जावई सगळे, यांचे संबंध युरोपच्या मोठ्या मोठ्या राजघराण्याशी, ज्यांच्याकडे अमाप पैसा, अमाप सत्ता, ज्यांना पूर्ण विश्वामध्ये खूप मान्यता, त्यावेळेस इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांचं उठणं आणि बसणं, सामान्य लोक त्यांच्या जवळसुद्धा जाऊ शकत नाही, असे हे सगळे लोक. बेटी लेगेट एका आपल्या मुलाखतीत, एका पत्रात सांगतात, क्षमा करा, त्या म्हणतात की मी एक फार मोठ्या परिवारात, संभ्रांत परिवारात माझा जन्म, आणि मी युरोप आणि अमेरिका, मी हे 2 नाव का घेतो आहे, कारण की हे तेव्हाही प्रगत होते, आजही प्रगत आहे. म्हणजे या सगळ्या म्हणजे खंडातल्या सगळ्या राजघराण्याच्या लोकांशी भेटलेली आहेत. काय त्यांची ऐट, काय त्यांचं बोलणं, काय त्यांचं चालणं, सगळं एकदम बिलकुल बघण्यासारखं. पण त्यांना सगळ्यांना बघितल्यावर मला असं वाटायचं की बापरे, हे किती महान आहेत सगळे आणि मी किती सामान्य आहे. हे किती महान आहे आणि मी किती सामान्य आहे. पण जगामध्ये एक व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला भेटल्यानंतर मला असं वाटतं की अरे, ही किती महान आहे आणि मी पण तितकीच महान आहे, आणि ते आहे विवेकानंद.
काय महती असेल स्वामीजींची, की पहा ती स्वतः कबुली देते की मी इतक्या मोठ्या मोठ्या राजघराण्यांबरोबर मी राहिलेली आहे. आणि ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटायचं की अरे खरंच हे किती मोठे आहेत, किती महान आहेत. पण त्यांची महानता कशी होती की दुसऱ्यांना छोटी करणारी होती. लक्षात घ्या, हे सायकॉलॉजी. त्यांची महानता कशी होती, दुसऱ्यांना छोटे करून स्वतः ते महान झालेले होते. पण स्वामीजींची महानता कशी होती की बेटी लेगट स्वतः म्हणतात की स्वामीजींशी भेटून मला कसं वाटायचं की स्वामीजी किती महान आहे आणि मी पण तितकी महान आहे. हे लक्षण आहे बंधू भगिनींनो अवताराचे. कलकत्त्याच्या एक एअरपोर्टवरची घटना, एका माणसाने मला वाद घालत होता आणि तो म्हणतो की तुमचे स्वामीजी अवतार आहे, असं काही तुम्ही पावती देऊ शकाल का, प्रूफ आहे, काय प्रूफ आहे. तर मी त्याला एकच वाक्य म्हटलं की 150 वर्ष झाले की ज्यांचं साहित्य वाचून आजसुद्धा मुलं घर सोडतात ते अवतारच असलं पाहिजे. 150 वर्ष झाल्यानंतर की ज्यांची पुस्तकं, ज्यांचं साहित्य वाचून जर एक युवक आपलं घर सोडतो, एखाद्या माणसाला त्याचं दुःख तो विसरतो, एखाद्या माणसाला प्रेरणा मिळते, तर लक्षात ठेवा ती व्यक्ती साधारण नाही, ती अवतार आहे. आणि आता तर फक्त 150 वर्ष झालेत, अजून काही वर्ष जाऊ द्या ना. याची महती पसरायला सुरुवात झालेली आहे. अजून काही वर्षांतर बघू की हे संपूर्ण जग ठाकूरमाँ स्वामीजींनी प्लावित होणार आहे. असो, वेळ 10 मिनटं जास्तच झालेली आहे भावनाच्या ओघामध्ये. आज आपण इथेच थांबूया आणि स्वामीजीच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांचा हा जो प्रवास जो त्यांनी सुरू केला होता, एक प्रामाणिक साधकपासून तर एक महात्मा विवेकानंदपर्यंत, तर किमान आम्हाला प्रामाणिक साधक तरी होऊ देत. महात्मा विवेकानंद, विश्वमानव विवेकानंद तर माहीत नाही, तितकी मोठी झेप हे करणं जरा योग्य नाही. पण प्रामाणिक साधक होऊनसुद्धा त्यांच्या चरणी आपण जीवन समर्पित करू शकलो तर आपण खरंच खूप खूप धन्य हो. आणि त्यांच्या चरणी आम्हाला स्थान मिळो, सर्वांना स्थान मिळो, हीच कळकळीची प्रार्थना करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.